नमस्कार, मी कुंतल पालवे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत अस्सल काळ्या मसाल्याचं मटणाची भाजी. तर आपण मटण घेतलेलं आहे. आता मला आपले लागणारं साहित्य दाखवते. आजच्या आपल्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य पाहून घेऊ आपण. हे मीठ घेतलं मी, हळद, धना पावडर, मटण मसाला, कांदा लसूण मसाला आणि हे काश्मीरी लाल तिखट आणि थोडंसं तरीचा मसाला, त्यानंतर कोथिंबीर आणि 1 किलो मटण घेतलेलं आहे बोकडाचं. आता आपण यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद, एक छोटे 2 चम्मच मीठ आणि थोडीशी धना पावडर, 2 चमचे छोटे धना पावडर. तर आता आपण हे व्यवस्थित असं आपल्या हाताने कालवून घ्यायचं, म्हणजे असं एकजीव झाला पाहिजे. या पद्धतीने करून घ्यायचे. आणि हे सर्व व्यवस्थित झाल्याच्या नंतर आपण असं तेलात जे आपण तेल तापायला ठेवलेलं त्यामध्ये टाकून द्यायचं आणि पळीच्या सायाने व्यवस्थित हलवून घ्यायचं. हे व्यवस्थित परतलं गेलं पाहिजे. आपण जेवढं छान तेलात परतून निघन तेवढं चवीला अगदी छान लागतं. तर आपला गावाकडं रानातलं बेत आहे, छान मस्त. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चिकनचं व्हिडिओ दाखवलं, चिकनची रेसिपी दाखवली होती. तर आज आपण ही मटणची काळ्या मसाल्याची भाजी, रश्श्याची भाजी आपण करणार आहोत. तर आता हे व्यवस्थित झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे. पाहू शकता ह्याच्यामध्ये पाणी सुटले. अगदी आपण थेंबरही पाणी टाकलं नव्हतं तर त्याचंच पाणी सुटले. भाजी आपल्या मटणाचंच तेला मिठाचं पाणी आहे. आता या गरम झालेलं पाणी असं अलगद व्यवस्थित टाकून घ्यायचं यामध्ये आणि एक पळीने हलवून घ्यायचं व्यवस्थित. आणि यावर परत व्यवस्थित आपण गॅसवर जर शिजवलं होतं कुकरने शिजवतो, पण हे चुलीवरचं आहे आणि झाकण ठेवून शिजवायचं. पाण्यावरती झाकणात पाणी पूर्ण शिजूपर्यंत पाणी ठेवायचंच. मग असे आपण घेतले होते ते फक्त मसाले होते. आता आपण जे काळ्या मसाल्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य ते धने, लसूण, हरभऱ्याची डाळ, थोडेसे फुटाणे, ही अख्खी बाजरी आणि हे खोबरं. आणि आपण कांदा जो आहे तो गॅसवर आपण चुलीवर न भाजवता आपण तो अगदी चुलीत भाजून घेणार आहोत. काळ्या मसाल्याची खासियतच ती आहे. आता खोबरं टाकले मी, त्यामध्ये तेल थोडंसं, खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं अगदी लालसर रंग येईपर्यंत. आता ही डाळ टाकून घ्यायची भाजायला. डाळ पण थोडीशी तेलातच टाकायची आहे. थोडं तेल असतानाच खोबरं आधी भाजून घेतलं की त्याचं तेल शिल्लक राहतच तव्यावरती. डाळ सगळी पुन्हा व्यवस्थित भाजून घ्यायची. मसाले भाजताना जळून नाही द्यायचे. जसं जर जळाले तर मग भाजीची टेस्ट खराब होते, म्हणजे चव नाही येत भाजीला. फुटाणे पहिलेच भाजलेले असतात त्यामुळे फुटाणे अगदी नॉर्मल थोडेसे भाजून घ्यायचे, थोडे पण नाही जास्त होते. ही आपली लास्ट बाजरीला तेल वापरायचं नाही, त्यामुळं बाजरी ही शेवटी भाजायची ज्यावेळेस आपल्या तव्यावरचं तेल पूर्ण संपून गेलेलं असतं. तर आता आपले हे धने, लगेच धने आपले काढून घ्यायचे. आता आपले कांदे झालेत भाजून. कांदे भाजीत टाकताना वाटणात घेताना हे असं काढून टाकायचे, जे पुढचे तोंड काढून टाकायचे. हे सर्व असे काढून घ्यायचे. हा भाजलेला कांदा आपण आपल्या वाटणात टाकून घेऊन हे वाटण पाट्यावर वाटून घ्यायचं. त्याबरोबरच लगेच कांदा जर वाटल्या गेला नाही पाट्यावर तर थोडंसं मीठ टाकायचं. मिठाने कांदा पटकन वाटला जातो. तर
तर आता आपलं हे वाटण झालंय वाटून पाहू शकता. आता हे काढून घ्यायचं. तर आता आपण हे ताटात काढून घेऊया. यामध्ये मटन मसाला 4 छोटे चम्मच मटन मसाला आहे. एकदम छोटे पण नाही येतं. कांदा लसूण मसाला, त्यानंतर 1 ते 1.5 चम्मच काश्मीरी लाल तिखट आहे आणि हे 1 चमचा तरीचा मसाला. व्यवस्थित परतून घ्यायचंय. मसाला छान परतला पाहिजे, जळून पण नाही द्यायचा आहे हलवत. त्यानंतर आपण जे वाटण बनवलंय, वाटून घेतलंय, ते वाटण सर्व मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं असं आणि व्यवस्थित छान परतून घ्यायचे. आपली भाजी परतण्यावर पूर्ण अवलंबून असते. हे पाहू शकता तुम्ही कसं झालं. तर याला किमान 5 मिनिटं तरी परतून घ्यायचं व्यवस्थित. आपला मसाला पातळ होता, आता पूर्ण त्यामधलं पाणी व्यवस्थित हे झालंय. मसाला अगदी जसा हवा तसा परतून झालाय. तो वास पण खूप छान येतोय. आता आपण यामध्ये आपलं सर्व हे मटण टाकून घ्यायचंय आणि अगोदर पूर्ण मटण आणि मसाला व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये आपल्याला जे हवं तेवढं पाणी ॲड करायचं. तुमची जेवढी माणसं असतील तेवढं त्यानुसार आपण पाणी ॲड करायचं त्याच्यामध्ये. तर आता आपण याच्यामध्ये मी आधी 1 तांब्या, माझा परत 1 तांब्या, जवळपास 4 ते 5 माणसासाठी भाजी आहे. हे पहा, भाजी आपली तयार झाली आहे. आता हे व्यवस्थित उकळून द्यायची छान झाकण ठेवून. भाजीत टाकून घ्यायची. तर आता हे पहा, आपली झालेली आज मटणाची रश्श्याची भाजी तयार. मी माझ्या पप्पांसाठी खास बनवली आहे. त्यांना विचारते कशी झाली टेस्टला. आंबा लिंबू पिळवतो एकदा आणि कसं काय वाटतं बघतो एकदा, आणि कसं काय वाटतं, छान वाटतं काय बघतो, टेस्ट घेऊन बघतो. एकदम मस्त, एकदम छान, एकदम मस्त. तर आता आपली भाजी झाली पहा कशी, अगदी चवीला त्याला एकदम छान. आणि मी तर नाही ट्राय करून पाहिली, पण घरच्यांनी पाहिली आहे. रस्सा पण अगदी सुरेख आणि तरी तर वाव, जशी हवी तशी आली. आता पाहूया बाकीच्यांनी काय कमेंट्स करते, कशी लागते. आपली मटणाची काळ्या मसाल्याची रश्श्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता कशी झाली आहे. जे मी वापरलं ते साहित्य तुम्ही वापरून तर तुमचे जेवढे लोक असतील त्या पद्धतीने तुम्ही साहित्य कमी जास्त करू शकता. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.